4 वाजता ते शाळकरी मुलांच्या फाटूपणा रिक्षाचा अपघात झाला, नेमकं काय प्रकारे आणि काय झालं? आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास 4 वाजता या ठिकाणी मानपाडाच्या दिशेने एक रिक्षा, त्यामध्ये शाळेचे विद्यार्थी होते. त्या रिक्षाचालकाने त्याच्या ताब्यातली रिक्षा हायवेने चालून मोटरसायकल स्वाराला धडक दिली आणि तशीच रिक्षा पुढे जाऊन रेलिंग जाऊन आदळली. त्याच्यामध्ये जखमी जरी कोणी झालं नसलं तरी रिक्षाचालकाचं वागणूक म्हणजे वर्तवणूक ही हायवेची दिसून आलेली आहे. मोटरसायकल चालकाला याबाबत काही तक्रार द्यायची असेल तर त्यांना तशी समज दिलेली आहे, परंतु त्यांनी काही तशी तक्रार पोलिसांना दिली किंवा नाही याबद्दल काही अद्याप माहिती नाही आहे. रिक्षा चालकाची कागदपत्र चेक करता त्याकडे कुठल्याही प्रकारचा वैध परवाना आढळून आला नाही. इन्शुरन्स वगैरे देखील संपलेला होता त्याचा. एकंदरीत अवैध वाहतूक असल्याचे दिसून येत आहे. या दृष्टीने मोटर वाहन कायद्यातील विविध कलमांवर त्याच्यावर कारवाई करण्यात एकूण 8,600 रुपये दंड आकारण्यात आलेला आहे. कंपाऊंडिंग चार्जेस आकारण्यात आलेले आहेत. या अनुषंगाने कल्याण आरटीओशी संपर्क साधून त्यांना अशा घटनेची माहिती देऊन अवैध रिक्षाचालकांवर लवकरच संयुक्त मोहीम उघडण्यात येईल. काय सांगायला अपघात झाला, तुम्ही प्रत्यक्षदर्शी आहात? हां, मी सदर जोधपूरच्या इथून टिळकनगरला जात असताना तो अपघात स्वतः मी पाहिलेला आहे. रिक्षाचालक त्या रिक्षाचा ताबा सुटल्याने तो रिक्षाचालक बाहेर पडला गेला. रिक्षा चालकाबरोबर स्वतः एक मुलगा आणि मागे 2 मुलं लहान अशी होती. सदर त्या तिथल्या नागरिकांनी रिक्षा थांबवल्यामुळे हा अपघात होता वाचला, नाहीतर आज रिक्षाचालक किंवा मुलगा यांचा जीव दगावला गेला असता. या वतीने सांगण्यात असंच येतं आहे की डोंबिवली शहरामध्ये अशी आता ते मुलांनी सांगितलेले की 11 मुलं त्या रिक्षेत भरण्यात येणार होती. ही अवैध वाहतूक थांबवली गेली पाहिजे, जेणेकरून पुढे असा प्रसंग येणार नाही. आज कोणाच्या तरी जीवावर बेतला असता. ही खबरदारी आरटीओ किंवा वाहतूक विभागाने घ्यायला हवी.